പ്രാർത്ഥനയോടെ ആയിരിക്കാം. प्रार्थना में बने रहे. നമ്മള് കർത്താവിന്റെ തെരഞ്ഞെടുപ്പിനെ കുറിച്ച് നമുക്ക് ഇന്ന് അല്പമായി സംസാരിക്കാം. आज हम लोग प्रभु के चुनावट के विषय में थोड़ा हम मनन करेंगे. ആദ്യമായിട്ട് നമുക്ക് 1 കൊരിന്ത്യർ 1:27 വാക്യത്തിൽ 3 കൂട്ടം കാര്യങ്ങളെ കുറിച്ച് പറയുന്നുണ്ട്. पहला कोरिन्थियर उसका पहला अध्याय उसका 27वां वाक्य में 3 बातें हम वहां पर हम देखते हैं. അവിടെ പോഷത്വമായത്, ബലഹീനമായത്, ഏതുമില്ലാത്തത് എന്ന 3 കാര്യങ്ങൾ അവിടെ പ്രത്യേകിച്ച് പറയുന്നുണ്ട്. वहां पर एक बात हम देखते हैं कि जो मूर्ख को चुना है, जो मूर्ख की बातों को बताया गया है, निर्बल लोगों के बारे में बोला गया है, और जो नीच और जो तुच्छ है इस प्रकार के लोगों के बारे में कहा है. ഓക്കെ, അപ്പൊ നമുക്ക് ഇതിന്റെ ഒരു ആഴം, ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് നമ്മുടെ ഹൃദയത്തെ ഒന്ന് സ്പർശിക്കട്ടെ. इस विषय में इस वाक्य को का गहराई को प्रभु का आत्मा हमें समझाए. നമ്മള് ഈ 3 കാര്യവും പ്രധാനമായും ദൈവത്തിന്റെ തെരഞ്ഞെടുപ്പിലുള്ള ഈ 3 കാര്യങ്ങൾ നമ്മൾ ചിന്തിക്കുമ്പോൾ ദൈവത്തോടുള്ള ബന്ധത്തിൽ ഈ 3 കാര്യങ്ങൾ പോഷത്വമല്ല, അല്ലെങ്കിൽ അത് ബലഹീനമല്ല, അല്ലെങ്കിൽ ഏതുമല്ലാത്തതുമല്ല. हम लोग जब ये चुनावट के विषय में जब देखते समय में परमेश्वर की नजरिया से जब हम देखते समय में ये 3 बातें जो है, जिस प्रकार के लोगों को चुनते चुनावट के विषय में आते समय में परमेश्वर के नजर में वो लोग मूर्ख नहीं है, परमेश्वर की नजर में वो लोग निर्बल नहीं है, और परमेश्वर की नजर में वो लोग नीच नहीं है. നമുക്ക് 1:24 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ കുറച്ചുകൂടെ അവിടെ വ്യക്തമായിട്ട് പറഞ്ഞിട്ടുണ്ട്. उसका 24वां वाक्य में पढ़ते समय में वहां पर और स्पष्टता दिखाया गया है. അവിടെ ഞങ്ങളോ ക്രൂശിക്കപ്പെട്ട ക്രിസ്തുവിനെ പ്രസംഗിക്കുന്നു. वहां पर 23वां वाक्य में देखते हैं कि हम क्रूस में चढ़ाया हुआ मसीह का प्रचार करते हैं. യഹൂദന്മാർക്ക് ഇടർച്ചയും ജാതികൾക്ക് പോഷത്വമെങ്കിലും യഹൂദന്മാരാകട്ടെ യവനന്മാരാകട്ടെ വിളിക്കപ്പെട്ട ഏവർക്കും ദൈവശക്തിയും ദൈവജ്ഞാനവുമായ ക്രിസ്തുവിനെ തന്നെ. तो वो उसको हम इस बुलावट के विषय में देखते समय में वो यहूदियों के लिए जो है वो मूर्खता है, और ये यहूदी और यूनानी दोनों के लिए वो मूर्खता है. परंतु परमेश्वर का चुनावट के विषय में आते समय में वो यहूदी हो या यूनानी हो, दोनों के विषय में वो प्रभु का महिमा है और वो ज्ञान है जो वहां पर प्रकट होता है. ഇവിടെ 2 കാര്യമാണ്. ഒന്ന്, നമ്മൾ ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ പോഷത്വമുള്ളവരാണ്, നമ്മൾ ബലഹീനരാണ്, നമ്മൾ ഏതുമില്ലാത്തതാണ്. പക്ഷെങ്കിൽ ഈ പോഷത്വമായതിനെയും ഈ ബലഹീനമായതിനെയും ഈ ഏതുമില്ലാത്തതിനെയും രക്ഷിക്കാൻ ദൈവം തെരഞ്ഞെടുത്ത ക്രൂശിന്റെ മാർഗം ലോകത്തോടുള്ള ബന്ധത്തിൽ അത് ഫൂളിഷാണ്, അത് ബലഹീനമാണ്, അത് ഏതുമില്ലാത്തതാണ്. तो हमें एक बात समझना है, परमेश्वर जब चुनते समय में ये हमारा अवस्था को हम देखते हैं, जहाँ पर हम लोग ज्ञानवान लोग नहीं है, यानी कि हम लोग मूर्ख लोग हैं, हम लोग कमजोर है, और हम लोग एकदम नीच लोग है, ये हमारा अवस्था में देखते समय में है. परंतु प्रभु जब ये चुनकर ये कार्य हमारे विषय में करता है, जिसकी वजह से प्रभु का बहुत बड़ा दया के ऊपर है, जिसकी वजह से संसार जब ये बात को वो लोग समझ नहीं पाते, ग्रहण नहीं कर पाते, उनके लिए अभी भी ये बात मूर्खता की बातें है, उनके लिए अभी भी ये एकदम निकम्मा बात है, उनके लिए अभी भी ये नीच बात है. പോഷന്മാരായ നമ്മളെ തെരഞ്ഞെടുക്കാൻ ദൈവം ഉന്നതമായ കാര്യങ്ങളാണ് ചെയ്യുന്നത്. ये हम जैसे मूर्ख लोगों को चुनने के लिए परमेश्वर ने एक बहुत ऊंचा और बुद्धिपूर्वक कार्य किया है. പക്ഷേ രക്ഷിക്കപ്പെടാത്തവർക്ക് ആ ദൈവത്തിന്റെ ഉന്നത കാര്യം ഏറ്റവും ഫൂളിഷ് ആയിട്ടാണ് തോന്നുന്നത്. परंतु जिनको उद्धार नहीं हुआ है, उन लोगों को परमेश्वर ने ये बड़ा इतना ऊंचा कार्य और बुद्धिपूर्वक कार्य किया हुआ मनुष्य के नजर में देखा जाए तो जिनका उद्धार नहीं हुआ है, उनके लिए ये सब बातें मूर्खता है. നമ്മള് 1:18 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ ക്രൂശിന്റെ വചനം അല്ലെങ്കിൽ ക്രൂശിന്റെ മാർഗം ലോകത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ പോഷത്വമെങ്കിലും രക്ഷിക്കപ്പെടുന്നവർക്ക്, രക്ഷിക്കപ്പെട്ടുകൊണ്ടിരിക്കുന്നവർക്ക്, രക്ഷിക്കപ്പെട്ടവർക്ക് അത് ദൈവശക്തിയും ദൈവജ്ഞാനവുമാകുന്നു. हम देखते हैं उसका वही पहला अध्याय का 18 वाक्य में हम पढ़ते समय में, जब ये क्रूस का संदेश या परमेश्वर ने किया हुआ ये ऊंचा कार्य, ये महान कार्य जो प्रभु ने क्रूस में किया,
जिस संदेश के द्वारा वो हमें मिला है, हम जो उद्धार पाया है और जो उद्धार पा रहे हैं और उद्धार पाएंगे, उनके लिए अभी भी एक सामर्थ की बात है, परंतु जो नाश हो रहे हैं उनके लिए अभी भी मूर्खता है। നമ്മള് ഫൂളിഷായ ജനമായതുകൊണ്ട് ദൈവം വെറും ഫൂളിഷായ കാര്യം നമ്മളെ രക്ഷിക്കാൻ വേണ്ടി തിരഞ്ഞെടുത്തു എന്നല്ല അതിന്റെ അർത്ഥം. നമ്മൾ ഫൂളിഷ് ആണെങ്കിലും ദൈവം നമ്മളെ രക്ഷിക്കാൻ ഉന്നതമായ കാര്യമാണ് തിരഞ്ഞെടുത്തത്. പക്ഷെ രക്ഷിക്കപ്പെടാത്തവർക്ക് അത് ഫൂളിഷ്നെസ് ആണെന്നാണ് നമ്മൾ മനസ്സിലാക്കുന്നത്. हमें एक बात समझना है, हम लोग मूर्ख है, हम लोग निर्बुद्धि है, इसलिए परमेश्वर भी एक छोटा मोटा काम करके बचाया है, वैसा नहीं है प्रियो। हम भले ही हम लोग निर्बुद्धि और मूर्ख होने के बावजूद भी परमेश्वर एकदम ऊंचा और एक महान कार्य कर रहा है। परंतु ये संसार के लोग हैं जो ये बात समझ नहीं पाते, जिनका नया जन्म हुआ नहीं है, वो लोग समझ नहीं पाते और उनके लिए ये सब बातें मूर्खता है। നമുക്ക് ഇസ്രായേൽ മക്കളുടെ വീണ്ടെടുപ്പ് തന്നെ നോക്കാം. अगर हम लोग इसराइल का उद्धार छुटकारा को अगर हम देखेंगे तो അവിടെ അവരെ മിസ്രൈമിൽ നിന്നും ആ രാജാവിന്റെ കയ്യിൽ നിന്ന് രക്ഷിക്കാന് ദൈവം ചെയ്ത കാര്യം എന്താണ്? हम लोग वहां पर क्या देखते हैं, जब परमेश्वर ने मिस्र देश से फरोन के हाथ से छुटकारा छुड़ाने के लिए इस्राएली लोगों के ऊपर प्रभु ने कैसा कार्य किया? അവിടെ ഏകദേശം ഉള്ള ഒരു ദേശത്തിലെ ഒരു രാജ്യത്തിലെ മുഴുവൻ രാജ്യം ഭരിക്കുന്ന രാജാവ്, അവിടുത്തെ ഭടന്മാരെ, അവിടുത്തെ ആർമി ഉണ്ട്, അവിടുത്തെ എല്ലാ യുദ്ധ സാമഗ്രികളെയും ജയിക്കാനായിട്ട് ഒരു ഏകദേശം 20 ലക്ഷം വരുന്ന ജനം, 6 ലക്ഷം പുരുഷന്മാരുള്ള 20 ലക്ഷം സ്ത്രീകളും കുട്ടികളുള്ള ജനം എന്താ ചെയ്തത്? അവർ മാർച്ച് ചെയ്ത് കൊട്ടാരത്തിലേക്ക് ചെന്ന് രാജാവിനെ തോൽപ്പിക്കുകയല്ല. അപ്പൊ മനുഷ്യർക്ക് ഫൂളിഷായ ഒരു കാര്യം, അതേ സമയത്ത് ദൈവത്തിന് ഏറ്റവും മഹത്തായ കാര്യം ഒരു കുഞ്ഞാടിനെ അറുത്ത് കുഞ്ഞാട് രക്തം കട്ടക്കാൽമേൽ പുരട്ടുകയാണ്. हम वहां पर देखते हैं कि जब इसराइल के खिलाफ वहां पर क्या हुआ, एक पूरा एक देश इसराइल के विरुद्ध है, यानी कि मिस्र देश। उस मिस्र देश में क्या है, वहां पर एक एकदम कठोर राजा है। उस राजा के पास बहुत से भयंकर खतरनाक सेनाएं हैं जो हमेशा राजा के हुक्म मानते हैं। इस तरह का इसराइल के खिलाफ बहुत से ऐसा कार्य इसराइल के खिलाफ होते समय में, तो इसराइल लोगों ने क्या किया, हम देखते हैं कि जब इसराइल छुटकारा पाकर चुनौती पाकर बाहर आते समय में वहां पर लगभग 6 लाख पुरुष लोग थे, जवान लोग हैं, जो युद्धवीर थे, जो बाहर निकले थे। और पूरा इसराइल का संख्या, और उसमें स्त्रियों को और बच्चों को भी गिनेंगे तो लगभग 20 लाख इसराइली लोग का संख्या होता है। उस 20 लाख के लगभग इसराइली लोगों ने क्या किया, उन लोग ने हथियार उठाकर सीधा राजा के महल में घुसकर राजा को हराया, फिर छुटकारा पाया, आजादी पाया, ऐसा नहीं है। परंतु उनका उद्धार का कार्य हम देखते हैं मनुष्य के नजर में जो एकदम मूर्खता, ये क्या कि एकदम मूर्खता और गिरा हुआ कार्य था, परंतु परमेश्वर के नजर में एकदम ऊंचा और महान कार्य था। वो क्या कार्य था कि एक मेमने को वध करके उसका लहू को दरवाजे में डाला गया, जिसकी वजह से वो इजरायली लोगों का उस मेमने के वध होने की वजह से उनको छुटकारा मिला। അപ്പൊ ഇസ്രായേലിനെ ദൈവം വിടുവിക്കുന്നത് ദൈവത്തിന്റെ ജ്ഞാനത്തിന്റെ ഉന്നതിയും അതേ ഫറവോനെ സംബന്ധിച്ചോളം അത് ഫൂളിഷായ കാര്യവുമാണ്. तो जब परमेश्वर जब इसराइल को बचाते समय में परमेश्वर ने अपना ज्ञान का, बुद्धि का ऊंचा पद को इस्तेमाल करते हुए एकदम ऊंचा कार्य कर कर इसराइल को छुड़ा रहा था। परंतु उसी समय में फरो राजा ये छुटकारा को देखते समय में उसके लिए ये मूर्खता थी। നമുക്ക് വേണമെങ്കിൽ വേറൊരു ഉദാഹരണം നോക്കാം. और एक उदाहरण अगर हम देखेंगे तो അതായത് ഇസ്രായേൽ മക്കൾ മിസ്രൈമിൽ നിന്ന് യാത്ര ചെയ്തപ്പോൾ അഗ്നിസർപ്പങ്ങൾ അവരെ കടിച്ചു. हम देखते हैं कि इस्राएली लोग जब वो लोग मरुभूमि या जंगल में यात्रा करते समय में वो लोग परमेश्वर के खिलाफ बगावत करने की वजह से वहां पर अग्नि सर्प आया और बहुत से इसराइलियों को काटने लगा और बहुत लोग मरने लगे। നമ്മള് സംഖ്യാപുസ്തകം 21:9 ഒന്ന് വായിക്കാം. हम लोग संख्या पुस्तक उसका 21 का 9 में जब हम पढ़ते हैं, नंबर्स चैप्टर 21 वर्स 9, उसका 9 में हम इस तरह देखते हैं कि सो मूसा ने पितल का एक सांप एक स्तंभ बनाकर स्तंभ में लटकाया। അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? उसका अर्थ क्या है? അവിടെ അഗ്നിസർപ്പം അവരെ കടിച്ചു. वहां पर हम उसके पहले हम देखते हैं कि अग्नि सर्प उनको काट रहा था। അപ്പോൾ ആ കടിച്ച പാമ്പിന്റെ ഒരു രൂപം ഉണ്ടാക്കി അതിനെ നോക്കിയാൽ രക്ഷപ്പെടും എന്നുള്ളത് ലോകത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ ഭോഷത്വമാണ്. പക്ഷെ ദൈവത്തിന് തന്റെ പുത്രൻ ക്രൂശിൽ മരിക്കുന്ന വിലയേറിയ കാര്യമാണ്. तो वहां पर हम क्या देखते हैं कि जब लोगों को अग्नि सर्प काटते समय में मूसा ने उसी सर्प का एक रूप को
पितल से उसको बनाकर उसको लटकाया, ताकि जो कोई भी उस सांप को देखेगा वो देखते ही वो लोग बच जाएंगे। इस रीति का कार्य जब मूसा ने किया तो लोगों के सामने, संसार के नजर के सामने एक बहुत बड़ा मूर्खता का कार्य वहां पर हो रहा था कि लोग कैसा बच सकते हैं। बस एक पित्तल का पुतले को देखकर जो ऊंचा उठाया उसको देखेगा, उधर पाएगा। लोगों के लिए यह समझ के बाहर था, परंतु परमेश्वर के लिए एकदम ऊंचा और महान और महिमादायक वाला कार्य था। അപ്പോൾ ഈ പാമ്പിന്റെ കടിയേറ്റവർ വെറും ഭോഷന്മാരാണ്. ദൈവസന്നിധിയിൽ വെറും ഭോഷത്വം ചെയ്തതുകൊണ്ടാണ് ദൈവം പാമ്പിനെ കടിക്കാൻ അനുവദിച്ചത്. अभी ये जो सर्प से जो काटे जा रहे ये लोग कौन है? ये लोग मूर्ख लोग है। इन लोगों की मूर्खता की वजह से ये लोग सर्प करने आके इनको काटा था। എന്നാൽ ദൈവം അവർക്ക് ഭോഷത്വമായ കാര്യമല്ല ചെയ്തത്, ദൈവം അവർക്ക് ഏറ്റവും ഉന്നതമായ കാര്യമാണ് ചെയ്തത്. परंतु ये लोग भले ही मूर्ख होने पर भी परमेश्वर उनको बचाने के लिए कोई मूर्ख क्या या कोई नीचा काम नहीं किया, बल्कि उनको बचाने के लिए एकदम ऊंचा और उन्नति का कार्य किया। അപ്പൊ കർത്താവ് ഭൂമിയിൽ വന്നപ്പോൾ കർത്താവ് ഈ കാര്യം ആണ് ചൂണ്ടിക്കാണിക്കുന്നത്. യേശുക്രിസ്തുവിന്റെ മരണത്തിന് കർത്താവ് ചൂണ്ടിക്കാണിക്കുന്നത് നമ്മൾ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 3-ാം അധ്യായം അതിന്റെ 14-15 വാക്യത്തിൽ വായിക്കുമ്പോൾ हम लोग यही बात, जब प्रभु इस दुनिया में आते समय में वो जगत पे आकर प्रभु ने यही बात, हमने यूहन्ना का पुस्तक उसका 3रा अध्याय उसका 14 और 15 में ये बात को हम देखते हैं। അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നു, മോശ മരുഭൂമിയിൽ സർപ്പത്തെ ഉയർത്തതുപോലെ മനുഷ്യപുത്രനെ ഉയർത്തേണ്ടതാകുന്നു. वहां पर हम 14 में पढ़ते हैं कि जिस रीति से मूसा ने जंगल में सांप को ऊंचे पर चढ़ाया था, उसी रीति में आवश्यक है कि मनुष्य का पुत्र भी ऊंचाई पर चढ़ाया जाए, അവനിൽ വിശ്വസിക്കുന്ന ഏവനും നിത്യജീവൻ പ്രാപിക്കേണ്ടെന്ന് തന്നെ, ताकि जो कोई उस पर विश्वास करे उसमें अनंत जीवन पाए। ദൈവം അപ്പോൾ യേശുക്രിസ്തുവിനെ ക്രൂശിച്ചത് ഭോഷത്വമാണോ? तो क्या परमेश्वर ने इस रीति से पुत्र को क्रूस में चढ़ाया तो क्या एक मूर्ख काम है क्या? ഒരിക്കലുമല്ല. कदापि नहीं। ദൈവത്തിന് ചെയ്യാൻ പറ്റിയ ഏറ്റവും ഉന്നതമായ വില കൂടിയ കാര്യമാണ്. बल्कि परमेश्वर को जो कर सकता था उसमें सबसे ऊंचा, सबसे उत्तम, सबसे बेस्ट कार्य था जो प्रभु ने किया। എന്നാൽ ആ ഫലം അനുഭവിക്കുന്നത് ആരാണ്? വെറും ഫൂളിഷ് ആയിരിക്കുന്ന ജനമായ നമ്മളാണ്. परंतु परमेश्वर ने वो जो किया हुआ कार्य का फल, उसका फायदा कौन उठा रहा है? हम जो मूर्ख और गिरे हुए लोग। അപ്പൊ നാം അത് ഗ്രഹിക്കുമ്പോൾ ദൈവം എനിക്ക് വേണ്ടി, വെറും ഫൂളിഷായ എനിക്ക് വേണ്ടി, ഭോഷത്വമായ എനിക്ക് വേണ്ടി വൻകാര്യങ്ങൾ ചെയ്തു എന്ന് ഞാൻ ഗ്രഹിച്ച് അനുഭവിക്കുമ്പോൾ ഞാൻ ദൈവസന്നിധിയിൽ ഭോഷനല്ല, ഞാൻ ദൈവസന്നിധിയിൽ ഏറ്റവും ഉന്നതനും ഏറ്റവും ബുദ്ധിമാനായി തീരുകയാണ്. आमेन। तो जब ये व्यक्ति, हम जैसे पापी और गिरे हुए व्यक्ति, हम जब ये बात को ग्रहण करते हैं, समझते हैं कि हे प्रभु ने मुझे मुझ जैसे नीच और गिरा हुआ और अभागी मनुष्य, जिसका कोई भी अस्तित्व का भी मूल्यता नहीं है, ऐसा मनुष्य को बचाने के लिए परमेश्वर ने इतना ऊंचा काम किया, इतना उत्तम काम किया, इतना महान स्वर्गीय काम किया है करके ग्रहण करके जब मैं विश्वास करता हूं उस कार्य को, विश्वास करने की, उस पुत्र पर विश्वास करने की वजह से क्या हो गया? उस दिन से परमेश्वर मुझे मूर्ख नहीं बल्कि बुद्धिमान करके देखता है। അപ്പൊ നമുക്ക് വേണ്ടി ക്രൂശിക്കപ്പെടണമെങ്കിൽ യേശു, ദൈവമായ യേശു ക്രിസ്തു മനുഷ്യനായിട്ട് വന്നത് ലോകത്തിന് ഭോഷത്വമാണ്. तो अभी हम जैसे नीच मनुष्य को बचाने के लिए यीशु मसीह जो परमेश्वर है उनको मनुष्य बनकर आया बोला, तो ये बातें मनुष्य के नजर में, संसार के नजर में एक मूर्खता की बात है। എന്നാൽ ദൈവത്തിന് അത് വിലയേറിയതാണ്. കാരണം ദൈവത്തിന്റെ പുത്രൻ ഒരു കന്യകയിൽ ജനിക്കുക എന്ന് പറയുന്നത് മനുഷ്യർക്ക് മനസ്സിലാകില്ല. परंतु परमेश्वर जब ये देखते समय में पुत्र मनुष्य को बचाने आ रहा है करके देखते समय में उनके लिए पुत्र का ये कार्य बहुत ही बहुमूल्य बात है, मूल्यवान बात है। क्योंकि एक मनुष्य इस तरह एक स्त्री के द्वारा जन्म लेकर आना, जिसने कोई पुरुष को जाना नहीं है, ये अद्भुत रीति से वो कार्य हुआ है। അപ്പൊ എന്തിനാണ് ക്രിസ്തു മനുഷ്യനായി ജനിച്ചത് എന്നുള്ളത് ദൈവം ചിന്തിക്കുന്നത് പോലെ, ദൈവം കാര്യഗൗരവമായി അറിയുന്നത് പോലെ നമ്മളെ ഗ്രഹിപ്പിച്ച് നമ്മളത് സ്വീകരിക്കുമ്പോൾ നമ്മള് ലോകത്തിന് മുമ്പിൽ പോഷന്മാരാണ്, അതേസമയത്ത് ദൈവസന്നിധിയിൽ വിലയേറിയവരായി തീരുകയാണ്. इसके लिए हम देखते समय में परमेश्वर ने अपने पुत्र के द्वारा जब वो कार्य किया, उस कार्य को परमेश्वर जिस नजरिए से देखता है, उसी नजरिए से जब हम भी देखने लगेंगे तो हम परमेश्वर के नजर में सबसे होशियार, बुद्धिमान हम बनेंगे। परंतु उसी समय में संसार के नजर में हम लोग गिरे हुए और मूर्ख लोग गिना जाएंगे। എന്നാൽ ആ വഴി മനസ്സിലാക്കാത്തവർക്ക് അവര് അത് ബുദ്ധിപരമായ കാര്യമാണ് എന്ന് ഗ്രഹിക്കാൻ മനുഷ്യൻ ചില തത്വങ്ങൾ ഉണ്ടാക്കിയിട്ടുണ്ട്. परंतु ये सब बातें जो संसार के मनुष्य है वो लोग बहुत ही चालाक और बुद्धिमान लोग हैं। वो लोग परमेश्वर की बातों को अपने बुद्धि से और तंत्र से इस्तेमाल करके परमेश्वर की बातों जानने का कोशिश करते हैं।
ഉദാഹരണമായിട്ട് റോമൻ കത്തോലിക്ക സഭ എന്ന് പറഞ്ഞാൽ യേശു ക്രിസ്തു ഭൂമിയിൽ ജനിച്ചത് പാപമില്ലാത്ത ഒരു സ്ത്രീയിൽ നിന്ന് വരുത്താൻ വേണ്ടി മറിയെ അമലോത്ഭവയാക്കിയിട്ട് ദൈവമാതാവാക്കി. അത് മാനുഷിക രീതിയിൽ ജ്ഞാനമാണെന്ന് അവർ ചിന്തിക്കുന്നത്. അത് എത്രയോ ഭോഷത്വമാണ്. उदाहरण के लिए देखा जाए तो जो रोमन कैथलिक का जो संगठन है, उन लोग ने प्रभु यीशु मसीह एक पवित्र व्यक्ति है, एक पवित्र यीशु मसीह जन्म लेकर आया है, एक स्त्री से जन्म लेकर आया है, ये बात साबित करने के लिए उन्होंने वो स्त्री को भी पवित्रता में गिना गया। जैसा यीशु मसीह पवित्र वैसा वो स्त्री भी पवित्र है, यानी कि यीशु मसीह जो परमेश्वर है वो परमेश्वर का माता है मरियम बोलकर यीशु मसीह का जन्म को सपोर्ट करने के लिए, साबित करने के लिए, उसको और मदद करने के लिए मनुष्य अपना बुद्धि लगाया। और उनको क्या लगा कि देखो हम कितना अक्लमंदी से हम लोग ने कार्य किया है, यीशु मसीह का इज्जत बताया करके। യേശുക്രിസ്തുവിന്റെ ജന്മം ലോകത്തിന് അതൊരു ഫൂളിഷാണ്. കാരണം എങ്ങനെയാണ് ദൈവത്തിന്റെ പുത്രൻ, വിശുദ്ധനായ ദൈവം എങ്ങനെയാണ് ഒരു പാപിനിയായ സ്ത്രീയിൽ മനുഷ്യനായി ജനിക്കുക? അവർക്ക് മനസ്സിലാകില്ല. अब संसार के विषय में देखा जाए तो संसार को कभी भी ये बात समझ में नहीं आएगा, महान परमेश्वर जो शुद्ध है, पवित्र है और निर्मल है, वो इस रीति से एक पापनी स्त्री को इस्तेमाल करके या फिर एक पापी स्त्री को इस्तेमाल करके जन्म लेगा बोला तो वो मनुष्य को समझ में नहीं आता। എന്നാൽ ദൈവത്തെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം അത് ചെറിയ കാര്യമല്ല, അത് ഫൂളിഷായ കാര്യമല്ല, ഏറ്റവും വലിയ കാര്യമാണ്. परंतु परमेश्वर के नजर में देखते समय में यीशु मसीह का इस रीति से कन्या से जन्म लिया हुआ बात ये कोई छोटा या साधारण बात नहीं है, उनके लिए एक महान बात है और उनका महिमा का कारण है वो। ഇനി നമ്മള് വേറൊരു കാര്യം നമ്മളിപ്പോ 2 ഉദാഹരണങ്ങൾ ചിന്തിച്ചു. हमने अभी थोड़ा उदाहरणों को हम देख रहे थे। ഇനിയും നമ്മള് ഇസ്രായേൽ മക്കൾക്ക് ദാഹപരവശരായ ജനത്തിന് കുടിക്കാൻ വെള്ളമില്ല. अभी दूसरा एक अवस्था को हम देखते हैं, इजरायली लोग जब जंगल में मरुभूमि में यात्रा करते समय में वो लोग प्यास लग रहा था और उनको पानी नहीं था। അവിടെ നമ്മളെ പുറപ്പാട് പുസ്തകം അതിന്റെ 17-ാം അധ്യായം 6-ാം വാക്യം, वहां पर निर्गमन का पुस्तक उसका 17 का 7 में हम पढ़ते हैं, ദൈവം പറയാണ് പാറയെ അടിക്കുക എന്നാൽ വെള്ളം കിട്ടും. वहां पर प्रभु कहता है कि यदि जब तुम चट्टान को मारोगे तो तुमको पानी मिलेगा। അത് ലോകത്തിന് ഭോഷത്വമാണ്. अब संसार के नजर में कितना मूर्ख बात है, അത് എന്നാൽ ദൈവത്തിന് വലിയ കാര്യമാണ്. परंतु वो परमेश्वर के लिए बहुत बड़ी बात है। എന്നാൽ ആ ദൈവം അത് വലിയ കാര്യം ചെയ്തപ്പോൾ ഭോഷന്മാരായ നമുക്ക് വെള്ളം കിട്ടുന്നത് എന്ന് പറഞ്ഞാൽ നമുക്ക് പരിശുദ്ധാത്മാവിനെ കിട്ടുന്ന ദൈവത്തിന്റെ വഴിയാണ് അടിക്കപ്പെട്ട പാറ അല്ലെങ്കിൽ ക്രൂശിക്കപ്പെട്ട ക്രിസ്തു. आमेन। तो ये जब परमेश्वर ने ये जब कार्य करते समय में हम जो मूर्ख लोग हैं, हम जैसे मूर्ख लोगों को प्रभु ने एक महान कार्य किया। वो महान कार्य क्या था? उसने उस चट्टान को मारा। वो चट्टान को मारने की वजह से हम जैसे निर्बुद्धि लोगों को पवित्र आत्मा का उपलब्धि मिलने का एक बहुत बड़ा कार्य था जो प्रभु ने किया है, जिसको हम लोग चट्टान को मारने से पानी बहने का तत्व को हम समझते हैं। वो चट्टान प्रभु यीशु मसीह है। वो चट्टान जब प्रभु यीशु मसीह मारा गया क्रूस में, तभी क्या हो गया? हमारे लिए पवित्र आत्मा उपलब्ध हुआ। എന്നാൽ ഇത് ചിലർക്ക് ചിന്തിക്കുന്നത് ഇങ്ങനെ, യേശുവിനെ വിശ്വസിച്ചാലൊന്നും ആത്മാവിനെ കിട്ടത്തില്ല, നമ്മൾ കാത്തിരിക്കണം, ഉപവസിക്കണം, നമ്മൾ പ്രവർത്തിക്കണം. അപ്പോൾ അവര് ബുദ്ധിപരമായിട്ട് ദൈവത്തിന്റെ പ്രവൃത്തിയെ, മഹാപ്രവൃത്തിയെ മനുഷ്യന്റെ ബുദ്ധിക്ക് അനുസരിച്ച് ഏറ്റവും ഭോഷത്വമാക്കുകയാണ്. ഇത് ക്രൂശന്റെ അർത്ഥം എന്താണെന്ന് ഗ്രഹിക്കാത്തത് കൊണ്ടാണ്. परंतु कुछ लोग क्या कर रहे हैं, ये बात जो प्रभु यीशु मसीह में विश्वास करना काफी नहीं है, ऐसा थोड़ी यीशु मसीह पे विश्वास कर लेगा तो पवित्र आत्मा मिल जाएगा, ऐसा कुछ नहीं है। बल्कि हमको क्या करना पड़ेगा? पवित्र आत्मा को मिलने के लिए हमें इंतजार करना पड़ेगा, हमको उपवास करना पड़ेगा, प्रार्थना करना पड़ेगा। इस तरह मनुष्य लोग अपने में से खुद का तंत्र निकालकर, उपाय निकालकर परमेश्वर का जो कार्य है उसको हटाकर अपना बुद्धि से वो लोग कुछ कार्य करके परमेश्वर का कार्य को निकम्मा ठहरा रहे हैं। അടിക്കപ്പെട്ട പാറയിൽ നിന്നും വെള്ളം വന്നത് ലോകത്തിന് ഭോഷത്വമാണ്, അതേസമയം ദൈവത്തിന് വലിയ കാര്യമാണ്. ഇതുപോലെ തന്നെയാണ് നമ്മൾ ഗലാത്യ ലേഖനം 3-ാം അധ്യായം 2-ാം വാക്യം പൗലോസ് ചോദിക്കുകയാണ്, നിങ്ങൾക്ക് പരിശുദ്ധാത്മാവിനെ ലഭിച്ചത് ക്രൂശിക്കപ്പെട്ടവനായ ക്രിസ്തുവിനെ അടിക്കപ്പെട്ടവനായി ഞാൻ വരച്ചു കാണിച്ചത് കൊണ്ടല്ലേ എന്ന് ചോദിക്കുന്നു. हाँ, तो इसके लिए हम देखते समय में जो जिस तरह चट्टान को मारते समय में पानी निकल कर आया, ये दुनिया के नजर में एकदम मूर्ख की बात है, परंतु हम परमेश्वर के नजर में बहुत महिमादायक बात है। उसी तरह प्रभु यीशु मसीह का कार्य के द्वारा आज पवित्र आत्मा हमें मिला है। इसलिए पौलुस भी ये कहता है कि मैंने तुमको क्रूस पे चढ़ाया, पवित्र आत्मा को क्रूस पे चढ़ाया, प्रभु यीशु मसीह को बारे में इस तरह तुमको बता कर दिया है, जिसके द्वारा तुम्हें पवित्र आत्मा मिला करके हम पढ़ते हैं। അപ്പോൾ ഇവിടെ നമ്മൾ കാണുകയാണ്, നമ്മള് ആടിനെ അറുത്ത് രക്തം പുരട്ടുന്നത് ഒരു ലോക മനുഷ്യർക്ക് ഭോഷത്വമാണ്. അതിന്റെ നന്മ അനുഭവിക്കുന്ന ഇസ്രായേൽ മക്കളും ഭോഷന്മാരാണ്. പക്ഷെ ദൈവം അത് ഭോഷത്വമല്ല, ദൈവത്തിന് അത് ദൈവശക്തിയാണ്, ദൈവജ്ഞാനമാണ്.
हम एक बात हमने देखा निर्गमन का पुस्तक में कि किस तरह वहां पर जब मिस्र देश से छुटकारा पाते समय में वो लोग ने एक मेमना को वध किया, वध करने के बाद उसका लहू वो लोग ने दरवाजा पे डाला, तो वो कार्य करना, वो कार्य संसार के लिए मूर्खता की बात है। यहाँ तक कि इस्राएली लोग भी सोचते रहेंगे ये क्या कार्य करना है हमें बोलकर कि लहू पे डालना पड़ेगा। तो जो इस्राएल को जो छुटकारा मिल रहा है उन लोग भी सोचा रहेगा मूर्खता की बात है, परंतु परमेश्वर जो ये अद्भुत कार्य हम जैसे मूर्ख लोगों के लिए किया, उनके लिए एक बहुत बड़ा महान बात था। उस ऊंचा पद से वो सोचकर हमारे लिए कर रहा है। അപ്പം നമ്മൾ പോഷത്വമായത് എന്ന് പറയുമ്പോൾ നമ്മൾ മനസ്സിലാക്കേണ്ടത് ഈ അർത്ഥത്തിലാണ്. ദൈവത്തോടുള്ള ബന്ധത്തിൽ അത് പോഷത്വമല്ല, അത് ദൈവത്തിന്റെ ജ്ഞാനമാണ്, ബുദ്ധിയാണ്. എന്നാൽ ലോകത്തെ സംബന്ധിച്ചോളം അത് പോഷത്വമാണ്. तो मूर्खता है करके हम जब पढ़ते समय में हमें इस रीति से समझना है। मनुष्य के नजरिए से देखा जाए तो मनुष्य अगर सोचेंगे तो वो एक मूर्खता की बातें है, परंतु वो कार्य परमेश्वर जब करते समय में उनकी नजर में सबसे ऊंचा और एक महान बात है। संसार उसको समझ नहीं पाते, इसलिए उनके लिए ही वो मूर्खता है। അപ്പോൾ ദൈവം ആ അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട കാര്യം ചെയ്യുമ്പോൾ അതിനെ നന്മ അനുഭവിക്കുന്ന നമ്മളും പോഷന്മാരാണ്. പക്ഷെങ്കിൽ നമ്മൾ അത് സ്വീകരിച്ചു കഴിയുമ്പോൾ നമ്മൾ ബുദ്ധിമാന്മാരായി ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ വിലയേറിയവരായി മാറുന്നു. तो हम लोग तो पहले से ही मूर्ख लोग हैं, परंतु हम जैसे मूर्ख लोगों को जब प्रभु ये कार्य करते समय में, वो कार्य करते समय में हम लोग उस समय में कौन है? तभी भी हम लोग मूर्ख लोग ही है। हम लोग कोई महान लोग नहीं है, हमारे अंदर कोई भी अच्छा या भला बात है ही नहीं। हम लोग तभी भी बुरे और मूर्ख लोग ही है। हम जैसे मूर्ख लोगों को प्रभु एक अच्छा कार्य करते समय में उस कार्य को जो कोई विश्वास करेगा, ऐसा करने वाले लोगों को प्रभु फिर उनको मूर्ख नहीं बल्कि बुद्धिमान बुलाता है। ഇവിടെ നമ്മള് 3 കാര്യമാണ് ശ്രദ്ധിച്ചത്. ഒന്ന് പോഷത്വമായത്, മറ്റേത് ബലഹീനമായത്, മറ്റേത് ഏതുമില്ല. അപ്പൊ നമ്മൾ അത് പോഷത്വമായതിനെ കുറിച്ച് ഒരു ഏകദേശ രൂപം നമുക്ക് കിട്ടിയിട്ടുണ്ടെന്ന് ചിന്തിക്കുന്നു. हाँ, तो हम लोग ने यहाँ पर 27 और 28 में जब पढ़ते समय में 3 प्रकार के लोगों को हमने देखा। जो एक मूर्ख लोगों को हमने देखा, जो निर्बल लोगों को हमने देखा और नीच लोगों को हमने देखा। उसमें से मूर्खता के विषय में हमने अभी थोड़ा हमने समझा और मैं विश्वास करता हूँ आप लोग समझे होंगे। അപ്പൊ ആ പോഷത്വമായത് എന്നുള്ളത് മനസ്സിലായാൽ ബലഹീനമായത് എന്നുള്ളതും പെട്ടെന്ന് മനസ്സിലാവും. तो जो लोग जो मूर्खता का विषय में अगर आप लोग समझ में अगर आपको आया है तो निर्बल लोगों के विषय में भी तो आप लोग जल्दी समझ जाएंगे। ഇവിടെ നമുക്ക് ചില ഉദാഹരണങ്ങൾ നോക്കാം. എന്താണ് ബലഹീനമായത്? तो इधर भी हम लोग चाहिए तो थोड़ा उदाहरणों को हम देखेंगे। निर्बल लोगों को निर्बलता मतलब क्या है? നമുക്ക് ഉദാഹരണമായിട്ട് നമ്മള് മിസ്രയീമിലെ 10 ബാധകൾ മോശ ചെയ്തത് കേവലം ഒരു ബലഹീനമായ ഒരു വടി കൊണ്ടാണ്. हम देखते हैं कि उदाहरण के लिए जब इस्राएल लोगों को छुड़ाकर चलाते समय में मूसा ने क्या किया? वो एक लाठी लेकर इस्राएल को चलाया करके हम पढ़ते हैं। വളരെ ബലഹീനമായ ഒരു വടി, ഒരു തടി കഷ്ണം. मतलब ये जो लकड़ी का खासियत देखा जाए तो ये बहुत ही निर्बल और एकदम कमजोर लाठी है ये। പക്ഷെ ആ വടി നീട്ടുമ്പോൾ ഇത് സംഭവിക്കുന്നു. അവിടെ ചെങ്കടൽ രണ്ടായിട്ട് പിളർക്കുന്നു. കടലിലെ നൈൽ നദിയിലെ വെള്ളം രക്തമാകുന്നു. ആ 10 ബാധയും ഈ വടി കൊണ്ടാണ് ചെയ്തത്. वहां पर जब वो मूसा का वो लकड़ी यानी कि वो छड़ी जब मूसा ने, भले ही वो एकदम निर्बल और कमजोर लगता है, सिर्फ एक सादा छड़ी है जो लकड़े का है। ये छड़ी भले निर्बल दिखता हो, लेकिन हम क्या देखते हैं? मूसा ने जब उसको उठाया तो लाल समुद्र अलग हो गया। उसने जब समुद्र पर उसमें जब मारा तो मिस्र देश के सारा पानी जो है लहू बन गया। यहाँ तक कि मिस्र देश में जो 10 बाधाएं आए वो सब ये छड़ी उठाने की वजह से है करके हम देखते हैं। നമ്മള് പുറപ്പാട് പുസ്തകം 4-ാം അധ്യായം 2-ാം വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. हम लोग निर्गमन का पुस्तक 6:2 में हम पढ़ते हैं। പുറപ്പാട് 4-ന്റെ 1-2 വാക്യങ്ങൾ. അതിന് മോശ അവർ എന്നെ വിശ്വസിക്കാതെയും എന്നെ വാക്ക് കേൾക്കാതെയും യഹോവ എനിക്ക് പ്രത്യക്ഷനായിട്ടില്ല എന്ന് പറയുകയും ചെയ്യും ഉത്തരം പറഞ്ഞു. യഹോവ അവനോട് നിന്റെ കയ്യിൽ ഇരിക്കുന്നത് എന്ത് എന്ന് ചോദിച്ചു. ഒരു വടി എന്ന് അവൻ ഉത്തരം പറഞ്ഞു. तो वहां पर निर्गमन का पुस्तक 4:1-2 में हम पढ़ते समय में वहां पर तब मूसा ने उत्तर दिया कि मेरे प्रतिनिधि करने के लिए, यानी कि मेरे परमेश्वर ने मुझे भेजा है करके ये बात अगर लोगों को जानना है तो वो लोग कैसा वो लोग मानेंगे कि मैं परमेश्वर की ओर से आया हूँ, कि यहोवा ने तुम्हें भेजा है, कि यहोवा ने तुझे दर्शन दिया है, कि ये बात विश्वास करने के लिए मुझे क्या करना होगा? तब वाक्य 2 में परमेश्वर उत्तर देता है कि तुझे क्या है, तेरे हाथ में जो छड़ी है उसको तू नीचे करके, तो तेरे हाथ में क्या है करके जब प्रभु यहोवा उसको पूछते समय में तब मूसा उत्तर देता है ये एक छड़ी है करके। അപ്പോൾ ഈ വടി എന്തിനെ കാണിക്കുന്നു? तो ये छड़ी को क्या दिखाता है या ये लाठी को क्या दिखाता है? അപ്പം മിസ്രൈമ്യരും യഹൂദ ജനവും നോക്കുമ്പോൾ ഒരു വടി ബലഹീനമാണ്.
तो यहाँ पर मिस्र देश के लोग भी जब ये लाठी को देखते समय में और इस्राएली लोग भी जब ये लाठी को देखते समय में क्या है, एकदम कमजोर और एक निर्बल लाठी है। അതെ ആടിനെ തീറ്റിക്കൊണ്ടിരുന്നപ്പോൾ അവന്റെ കയ്യിൽ ഉണ്ടായിരുന്ന ഒരു വടിയാണത്. ये लाठी कौन सा लाठी है? जब मूसा जब चरवाह कर रहा था, यानी कि भेड़ों को वो जब चरवाहे चराते समय में उस तरह भेड़ों को संभालने के लिए इस्तेमाल करने वाला ये लाठी था। അപ്പോൾ ആ വടിയെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം നമുക്ക് മനസ്സിലാക്കാൻ കഴിയുന്നത് ഈ വടിയെ ഏറ്റവും ബലഹീനമായിരിക്കുന്ന ഈ വടിയെ ദൈവം വളരെ ദൈവം ശക്തിയായിട്ട് ഉപയോഗിക്കുന്നതാണ്. तो यहाँ पर तो इसलिए अच्छी रीति से हम ये बात समझ में आता है कि ये लाठी जो बहुत ही कमजोर और बहुत ही निर्बल है, जिसमें कोई खासियत नहीं है, यही लाठी यही छड़ी को परमेश्वर अपना सामर्थ्य दिखाने के लिए इसको इस्तेमाल करता है। ദൈവം അവനോട് പറയുകയാണ് അതിന്റെ 3-ാം വാക്യത്തിൽ, परमेश्वर उसको तीसरा वाक्य में उत्तर कहता है, അത് നിലത്തിടുക എന്ന് കൽപ്പിച്ചു. तू उसको भूमि पर डाल दे। നിലത്തിട്ടു. जब उसने भूमि पर डाला അതൊരു സർപ്പമായി തീർന്നു. तब वो सर्प बन गई। നോക്കുക, ഇത് ആരെ കാണിക്കുന്നു? ये क्या दिखाता है? ഇത് മോശയെ കാണിക്കുകയാണ്. ये मूसा को दिखाता है वो सर्प। മോശ മിസ്രൈമിൽ നിന്ന് പഠിച്ച തന്ത്രവും അവന്റെ കൗശലങ്ങളുമാണ് ഈ വടി. यानी कि क्या मूसा ने मिस्र देश में रहते समय में वो जो बुद्धिमान था, सामर्थ था, इतना इतना खतरनाक आदमी था, वो आदमी वो बात का एक छाया था। वो छड़ी जब नीचे डालते समय में सर्प बन गया। അപ്പോൾ അവിടെ താന് സഹോദരന്മാരെ, തനിക്ക് 40 വയസ്സുള്ളപ്പോൾ സഹോദരന്മാരെ കാണാൻ പോയി. അപ്പോൾ 2 സഹോദരന്മാർ തമ്മിൽ വഴക്കുണ്ടാകുന്നു. പിറ്റേ ദിവസം ഒരു ഇസ്രായേലിനും ഒരു മിസ്രൈമിനും വഴക്കുണ്ടാക്കുന്നു. മിസ്രൈമിനെ അടിച്ച് അവനെ കുഴിച്ചിട്ടു. എന്ന് പറഞ്ഞാൽ തന്റെ കായിക ബലം, തന്റെ ശക്തി, തന്റേതായിരിക്കുക ജനനം കൊണ്ട് കിട്ടിയ അത് ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ ഒരു സർപ്പം പോലെയാണ്. तो हम देखते हैं कि क्या जब मूसा 40 साल का था और वो जब वो भाइयों को देखने के लिए, इजराइल लोगों को देखने के लिए जब वो गया, तो वहां पर वो क्या देखता है? वहां पर एक दिन एक इजरायली और एक मिस्र के आदमी, दोनों लोग झगड़ा कर रहे हैं। तो उसने मूसा ने क्या किया? अपने लोगों को बचाने के लिए और अपने लोगों को छुड़ाने का कार्य है, मैं बचाने आया हूँ, ये सब बातें साबित करने के लिए मूसा ने क्या किया? वो मिस्र देश को एक ही बार में उसने खत्म कर दिया। मतलब वो क्या दिखाता है? देखो, मैंने मिस्र देश से मैंने जो काबिलता और जो हुनर पाया है, मेरे पास इतना काबिलता है, मैं तुम्हें लोगों को बचा सकता हूँ। परमेश्वर के सामने वो बता रहा था कि मैं कितना काबिल हूँ। वो ही बात है, वो सर्प बन गया जब वो लकड़ी को नीचे डाला। तो അപ്പൊ 4-ാം വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിക്കുന്നത്, चौथा वाक्य में हम पढ़ते हैं, നീ അതിനെ വാലയിൽ പിടിച്ച് മുകളിലോട്ട് പൊക്കുക. मतलब यहोवा ने मूसा से कहा कि हाथ बढ़ा और उसका पूंछ पकड़ ले, അങ്ങനെ അതിന്റെ തല താഴെയാകുകയും വാല് മുകളിൽ വരികയും ചെയ്തു. ताकि उसका जो सिर जो है नीचे रहे और उसका पूंछ ऊपर रहे। ഇതാണ് ഭോഷത്വം. ये एक मूर्खता की बात है ना, കാരണം ലോകം കാണുന്നതിന് ഓപ്പോസിറ്റ് ആയിട്ട് കാണുക എന്നുള്ളതാണ്. അപ്പൊ ലോകത്തിലുള്ള കാര്യങ്ങൾ നമ്മൾ ഓപ്പോസിറ്റ് ആയിട്ട് കാണുമ്പോൾ ലോകം നമ്മളെ ഭോഷന്മാരെന്ന് പറയും. എന്നാൽ ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ അത് ഏറ്റവും ബുദ്ധിയാണ്. परंतु तो ये यहाँ पर संसार देखते समय में ये क्या ऐसा कार्य कर रहा है जिसकी वजह से सर्प का सर नीचे चला गया और पूंछ ऊपर हो गया। संसार इसको मूर्ख करके ही बोलेगा, परंतु ये जो काम उसने किया है परमेश्वर के सामने बहुत ही बड़ा सामर्थ्य और एक बुद्धिपूर्वक कार्य किया है, जो परमेश्वर इसको मानता है। അപ്പൊ അവിടെ മോശയുടെ എല്ലാം തലകീഴായി പോയി. മോശ പഠിച്ചതും അവൻ നേടിയതും മിസ്രൈമിലെ ജ്ഞാനവും വിദ്യയും എല്ലാം തലകീഴ്. ഇത് യേശുക്രിസ്തുവിന്റെ ക്രൂശിനെയാണ് കാണിക്കുന്നത്. तो यहाँ पर तो मतलब ये मूसा ऐसा कार्य करते समय में इससे क्या हो गया? मूसा का जो भी काबिलता है, उसका जो भी बुद्धि और बल है, वो सर के नीचे गिर गया। यानी कि सर नीचे हो गया और वो ऊपर, उसका पैर ऊपर लटक गया। यानी कि क्या हुआ? एकदम उल्टा, परमेश्वर उसका बुद्धि और सामर्थ को नहीं स्वीकार रहा है। यही बात है क्रूस में होता है। क्रूस में हमारा बुद्धि और सामर्थ प्रभु उसको निकम्मा ठहरा कर क्रूस में खत्म कर देता है। നമ്മളെ ഏറ്റവും ബലഹീനനാണ് എന്ന് നമ്മൾ മനസ്സിലാക്കുമ്പോഴാണ് നമുക്ക് പരിശുദ്ധാത്മാവിന്റെ കൃപയും ശക്തിയും കിട്ടുന്നത്. आमेन। तो जब एक व्यक्ति जब ये बात समझ में आता है कि मैं बहुत ही निर्बल व्यक्ति हूँ, तभी तो पवित्र आत्मा का सामर्थ और अनुग्रह उस पे कार्य करता है। നമ്മൾ ഏറ്റവും ഫൂളിഷ് ആണെന്ന് ഗ്രഹിക്കുമ്പോഴാണ് ദൈവം നമുക്ക് ക്രിസ്തുവിനെ ജ്ഞാനമായി തരുന്നത്. जब एक व्यक्ति अपने आप को मूर्ख समझता है, तभी तो परमेश्वर मसीह का बुद्धि उसको देता है। നമുക്കറിയാം, നമ്മൾ വേറൊരു ഉദാഹരണം നോക്കുകയാണെങ്കിൽ, दूसरा एक उदाहरण को अगर हम देखेंगे तो ഗോലിയാത്ത് എന്ന വലിയ മല്ലനെ തോൽപ്പിക്കാൻ ദാവീദ് ചെയ്തത് എന്താണ്? हम देखते हैं कि गुलियात को हराने के जो बहुत बड़ा वीर आदमी है, उसको हराने के लिए दाऊद ने क्या किया? നമ്മളെ 1 ശമൂവേൽ 17-ാം അധ്യായം 40-ാം വാക്യം, पहला सामुएल 17:40 में हम पढ़ते हैं, ഒരു കവണിയും ഒരു കല്ലും. उसने एक लाठी लिया और एक पत्थर लिया। 1 ശമൂവേൽ 17:40. उसका 17:40 में हम पढ़ते हैं, तब उसने अपना लाठी हाथ में
हाथ में लिया और नाले में से उसने 5 चिनके पत्ता चाट कर अपने चरवाहे की में उसमें थैली में डाला. ഓക്കെ, ഇവിടെ ഗോലിയാത്തിന്റെ കയ്യിലുള്ളത് വലിയ യുദ്ധത്തിനുള്ള കാര്യങ്ങളാണ്. അന്നത്തെ കാലത്തെ യുദ്ധത്തിനുള്ള ഉപകരണങ്ങളാണ് ഉള്ളത്. ഗദയും അതുപോലെ കുന്തവും ഒക്കെയാണ്. लेकिन गोलियत के हाथ में हम देखते समय में क्या है, वो एक बहुत बड़ा योद्धा था और एक वीर था. उसके हाथ में एक बहुत बड़ा तलवार और ढाल, इस तरह ऐसा बड़ा ऐसा आदमी खड़ा था वहां पर. അപ്പോൾ ദാവീദിന്റെ കയ്യിൽ വെറും ഒരു ബലഹീനമായ, ലോകത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ ബലഹീനമായ കാര്യമാണ്. तो दाऊद के हाथ में जब लोग देखते समय में क्या एकदम निर्बल व्यक्ति, कितना कमजोर व्यक्ति है, सिर्फ हाथ में एक लाठी लेकर और 5 पत्थर लेकर ये आया है करके बोल के, देखो कितना कमजोर आदमी है करके बोलने लगे. ദാവീദ് ബാലനാണ്, അവന് അറിയാം എന്നെ സൈന്യങ്ങളുടെ യഹോവയെ അല്ലാതെ രക്ഷിക്കാൻ ആരുമില്ല, ഞാൻ വളരെ ബലഹീനനാണെന്നും അവനും അറിയാം. और दाऊद के विषय में देखा जाए तो क्या दाऊद खुद को मालूम है, मैं तो एक साधारण लड़का हूँ, मुझे तो कुछ भी युद्ध का मुझे अवस्था मुझे एक्सपीरियंस नहीं है, परंतु मुझे युद्ध में बचाने वाला सेनाओं का यहोवा है जो मुझे संभालेगा और मुझे बल देगा. ദൈവത്തെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം അത് ബലഹീനമല്ല, ദൈവത്തിന്റെ ശക്തിയാണ് അവിടെ വെളിപ്പെട്ടത്. परंतु परमेश्वर की नजर में देखते समय में दाऊद ने किया हुआ कार्य कोई निकम्मा या कोई कमजोर का कार्य नहीं है, बल्कि परमेश्वर का सामर्थ्य जो वहां पर प्रकट हुआ. അപ്പൊ നമ്മൾ ഏറ്റവും താഴ്ത്തുക, ഞാൻ ഏറ്റവും ബലഹീനനാണ്, അശക്തനാണ് എന്ന് ഞാൻ ഗ്രഹിക്കുമ്പോൾ ക്രൂശിന്റെ തത്വം അതാണ്, ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ നമ്മൾ ശക്തരായി തീരും. तो इसके लिए जब जो व्यक्ति अपने आप को नम्र करता है, अपने आप को नीचा करता है, परमेश्वर उसको क्रूस के सामर्थ्य के द्वारा उसको ऊंचा करता है. നമ്മൾ ഇനി വേറൊരു ഉദാഹരണം കൂടെ നമ്മൾ നോക്കുകയാണെങ്കിൽ, ഇസ്രായേലിലെ ന്യായാധിപന്മാരോടുള്ള ബന്ധത്തിൽ हम लोग और एक उदाहरण को अगर हम देखेंगे तो इसराइल का न्यायों का पुस्तक में जब हम पढ़ते हैं, നമ്മൾ അവിടെ ന്യായാധിപന്മാരുടെ പുസ്തകം 15-ാം അധ്യായം 15-ാം വാക്യത്തിൽ, उसका 15 का 15 में हम पढ़ते हैं. ന്യായാധിപന്മാരുടെ പുസ്തകം 15-15 11:15 ആണോ? 15:15 हाँ, 15 का 15 में हम देखते हैं. അവിടെ ഒരു കഴുതയുടെ താടിയെല്ലുകൊണ്ട് 1000 പേരെ, 1000 ഫെലിസ്തരെ നശിപ്പിച്ചു കളഞ്ഞ ഒരു വസ്തുതയാണ് അവിടെ കാണുന്നത്. वहां पर हम क्या देखते हैं कि एक गधे के जबड़े की एक नए हड्डी को उसको जब मिला, उसने क्या किया, उसने 1000 पुरुषों को उस हड्डी से उस हड्डी को लेकर मार दिया. ഇവിടെ ശിംശോൻ ശക്തനാണ്. यहाँ पर हम देखते समय में शिमशोन जो है वो अपने में बहुत ही एक परमकारी और बलवान व्यक्ति है. എന്നാൽ ഒരു കഴുതയുടെ താടിയെല്ല് വളരെ ബലഹീനമാണ്. परंतु वो जो गधे का जबड़े का जो हड्डी है वो तो बहुत कमजोर है. പെട്ടെന്ന് 1000 പേരെ കൊല്ലത്തക്കവണ്ണം ഈ ബലഹീനമായതിനെ ദൈവം ഉപയോഗിച്ചു. मतलब क्या कि एकदम तुरंत ही 1000 पुरुषों को एक ही क्षण में उसको मार देने के लिए, एक कमजोर वस्तु से मार डालने के लिए परमेश्वर ने उसको बुद्धि और सामर्थ्य दिया. ലോകത്തെ സംബന്ധിച്ചോളം അത് ബലഹീനമായ ഒരു കാര്യമാണ്. संसार के नजर में देखा जाए तो कितना कमजोर बात है वो. എന്നാൽ ശിംശോനിൽ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവ് പ്രവർത്തിച്ചതുകൊണ്ടാണ് ശിംശോനെ അവരെ ജയിക്കാൻ കഴിഞ്ഞത്. परंतु शिमशोन के अंदर परमेश्वर का आत्मा कार्य करने के वजह से था इतना बड़ा वीर कार्य वो कर पाया. ഫെലിസ്ത്യരെ വളരെ നിഷ്പ്രയാസം തോൽപ്പിച്ചു. यह फिलिस्तीन लोगों को बहुत ही आसानी से उसने हरा दिया. അപ്പൊ നമ്മള് കർത്താവിന്റെ അടുക്കൽ വന്നിട്ട് ഞാൻ ബലഹീനനാണ്, ബലഹീനതയിൽ, അതാണ് പൗലോസ് പറയുന്നത്, എന്റെ ദൈവത്തിന്റെ കൃപ എന്റെ ബലഹീനതയിൽ ഞാൻ ബലഹീനനെന്ന് അറിയുമ്പോൾ, ഞാൻ ഗ്രഹിക്കുമ്പോൾ, ഞാൻ എന്നെ താഴ്ത്തുമ്പോൾ ദൈവം എന്നെ ശക്തനാക്കുന്നു. इसके लिए हम देखते समय में नए नियम में पौलुस अपने जीवन में वो प्रभु की उपस्थिति में वो कहता है, जब मैं अपने आप को निर्बल हूँ या कमजोर हूँ करके मैं समझते समय में, उस समय है परमेश्वर का अनुग्रह जो मेरे अंदर अत्यंत कार्य करता है और मुझ जैसे निर्बल व्यक्ति को कार्य करने के लिए सहायता करता है. നമ്മളത് ഫിലിപ്പിയ ലേഖനം 4-ാം അധ്യായം 18-ാം വാക്യം, फिलिपियों का पुस्तक 4 का 18 में हम पढ़ते हैं, 13 सॉरी 4 का 13 में हम देखते हैं, ഞാൻ ബലഹീനനായിരിക്കുമ്പോൾ തന്നെ जो मुझे सामर्थ्य देखता है, ഞാൻ ബലഹീനനായിരിക്കുമ്പോൾ തന്നെ ഞാൻ ശക്തനാണ്. जो मुझे सामर्थ्य देखता है उसमें मैं सब कुछ कर सकता हूँ. നമ്മളവിടെ 2 കൊരിന്ത്യർ 12-ാം അധ്യായത്തിന് 9-ാം വാക്യം കൂടെ വായിക്കുമ്പോൾ, दूसरा कोरिन्थी 12 का 12 चैप्टर वर्स, എന്റെ കൃപ നിനക്ക് മതി. हाँ, उसका 12 का 9 में हम पढ़ते हैं कि मेरा अनुग्रह काफी है, എന്റെ ശക്തി ബലഹീനതയിൽ തികഞ്ഞു വരുന്നു. क्योंकि मेरा जो सामर्थ्य है तुझे निर्बलता में तुझे सिद्ध हो करेगा. അതുകൊണ്ട് इसलिए
ക്രിസ്തുവിന്റെ ശക്തി എന്റെ മേൽ ആവസിക്കേണ്ടതിന് मसीह का ये सामर्थ मुझ पर छाए करने के लिए ഞാൻ അതിസന്തോഷത്തോടെ എന്റെ ബലഹീനതകൾ പ്രശംസിക്കും. मैं बड़े आनंद से अपने निर्बलता में मैं घमंड करूंगा. അപ്പം ഞാൻ കർത്താവിന്റെ സന്നിധിയിൽ ബലഹീനനാണ് എന്ന് ഗ്രഹിക്കുമ്പോഴാണ് എന്നെ ദൈവം ശക്തിപ്പെടുത്തുന്നത്. यानी कि जब मैं परमेश्वर की उपस्थिति में मैं एक निर्बल को, मुझमें कोई सामर्थ्य नहीं है, जब मैं ये बात मानकर मैं समर्पण करते समय में, उस समय पर है परमेश्वर का सामर्थ्य मेरे अंदर कार्य करता है. എന്നാൽ ലോകത്തിന്റെ വഴിയിൽ അങ്ങനെ ഞാൻ ബലഹീനനാണ് ചിന്തിക്കുന്നത് അവർക്ക് ഭോഷത്വമാണ്. परंतु संसार के सामने, संसार के नजरिए से जब कोई लोग बोलता है कि मैं एक निर्बल हूँ, मैं कुछ भी नहीं हूँ, बोलना ऐसा लोगों को वो लोग निर्बल समझते हैं. കാരണം കർത്താവ് ക്രൂശിൽ നമ്മളെ ബലഹീനരാക്കുകയാണ്, നമ്മുടെ കഴിവുകളെല്ലാം ഇല്ലാതാക്കുന്നു. क्योंकि प्रभु क्रूस का कार्य के द्वारा हम जैसे लोगों को वो निर्बल कर देता है, हमारा सामर्थ्य को, स्वयं सामर्थ्य को प्रभु कम करता है. നമുക്ക് 2 कोरिन्थियर 13 अध्याയം 4 वाक्യം, दूसरा कोरिन्थी 13:4 में हम पढ़ते हैं, ബലഹീനതയിൽ അവൻ ക്രൂശിക്കപ്പെട്ടു, वो निर्बलता के कारण क्रूस पर चढ़ाया तो था, ദൈവശക്തിയിൽ ജീവിക്കുന്നു. तो भी वो परमेश्वर के सामर्थ्य में जीवित है. ഞങ്ങളും അവനിൽ ബലഹീനർ, हम भी तो उसमें निर्बल है. നമ്മൾ ശക്തി പ്രാപിക്കണമെങ്കിൽ ക്രൂശിൽ ബലഹീനരായി തീരണം. यानी कि अगर हमें सामर्थ्य अगर प्राप्त करना है तो क्रूस में हमें निर्बल होना जरूरी है. നമ്മുടെ കായിക ശേഷിയോ നമ്മുടെ വിദ്യാഭ്യാസമോ നമ്മുടെ പണത്തിന്റെ ശക്തിയോ ക്രൂശിൽ നിർവീര്യമാകുമ്പോൾ ദൈവത്തിന്റെ പുനരുദ്ധാന ശക്തി അത് ലോകത്തിന് ഇത് മനസ്സിലായി, ലോകത്തിന് അത് പോഷത്വമാണ്. तो हमारा हाथों का जो शक्ति है, हमारा बुद्धि का शक्ति, हमारा धन का शक्ति, ये सब बातें को क्रूस पे जब खत्म हो जाएंगे, उसका सामर्थ्य गिरते रहते समय में, तब प्रभु का सामर्थ्य हमारे अंदर कार्य करके हमें बलवंत करता है. संसार की नजर में ये ऐसा करना, अपने आप को क्रूस में समर्पण करना एक मूर्खता की बात है. അപ്പോൾ ദൈവത്തോടുള്ള ബന്ധത്തിൽ നമ്മൾ ബലഹീനരാകുമ്പോൾ ദൈവം ബലഹീനമല്ല ചെയ്യുന്നത്, ദൈവം നമുക്ക് ശക്തിയാണ് തരുന്നത്. जब हम अपने आप को क्रूस में समर्पण करते समय में, परमेश्वर की उपस्थिति में जब हम लोग निर्बल होते समय में, प्रभु हमें निर्बल ठहराता नहीं है, बल्कि वो हमें सामर्थ्य देता है. ഇനി അടുത്ത് നമ്മൾ ചിന്തിക്കാൻ പോകുന്നത് ഏതുമില്ലാത്തത്. तीसरा भाग जो हम देखते हैं कि जो हम कुछ भी नहीं है. അപ്പൊ നമ്മള് പോഷന്മാരാണ്, അല്ലെങ്കിൽ നമ്മൾ ബലഹീനമാണ്, അത് ലോകവും അങ്ങനാണ്, നമ്മളും അങ്ങനാണ്. പക്ഷെ ദൈവത്തോടുള്ള ബന്ധത്തിൽ ദൈവം പോഷത്വമായതല്ല ചെയ്യുന്നത്, ദൈവം ബലഹീനമായതല്ല ചെയ്യുന്നത്, ദൈവജ്ഞാനപൂർവവും ശക്തിപൂർവമായ കാര്യമാണ് ചെയ്യുന്നത്. तो जो हमारे विषय में देखा जाए, जो बातें मूर्खता है, हमारे विषय में देखा जाए तो जो निर्बल है, वो संसार के विषय में भी वो मूर्खता और निर्बलता की बातें है. परंतु परमेश्वर जब वो करते समय में वो सबसे बुद्धिपूर्वक कार्य करता है और सबसे सामर्थ्य से भरा हुआ कार्य करता है हमारे विषय में. ഈ ഏതുമില്ലാത്തത് എന്നുള്ളത് നമ്മൾ മനസ്സിലാക്കേണ്ടത്, अभी फिर ऐसा एक बात है जो कुछ भी नहीं है എന്ന് പറഞ്ഞാൽ അത് നമ്മള് 2 രാജാക്കന്മാർ 4 അധ്യായം, दूसरा राजा अध्याय 4, അതിന്റെ 1 വാക്യം ഒന്ന് വായിക്കാം. उसका पहला वाक्य में हम देखते हैं, സോറി 5 അധ്യായം, 2 രാജാക്കന്മാർ 5 അധ്യായം, उसका 5वां अध्याय. ആരാം രാജാവിന്റെ സേനാധിപതിയായ നയമാൻ മുഖാന്തരം ആരാമിന് ജയം നൽകിയത് കൊണ്ട് അവന്റെ യജമാനൻ അവനെ മഹാനും മാന്യനുമായി എണ്ണി. അവൻ ഇവിടെ വായിക്കുക, നയമാൻ എന്ന് പറയുന്ന വ്യക്തി, ഇന്നത്തെ സിറിയയിലെ രാജാവ് നയമാൻ എന്ന് പറയുന്ന സൈന്യാധിപനെ അവനെ മഹാനായിട്ട് എണ്ണി. तो वहां पर हम देखते समय में वहां पर जो सीरिया का राजा, जो अभी का सीरिया है, उसका राजा, उसके पास एक दास था जो नैमान करके, जो सेनापति है, वो वहां पर हम देखते समय में वो नैमान को कैसा देखता है, वो एक हष्ट में बड़ा और प्रतिष्ठित पुरुष था. അപ്പോൾ അവന് പരാക്രമശാലി എങ്കിലും, तो वो भले ही वो एक प्रतिष्ठित पुरुष है तो भी, അവിടെയാണ് നമ്മളവിടെ അവൻ ബലശാലിയാണ് എങ്കിലും, तो ऐसा होने, इतना बड़ा वीर व्यक्ति होने के बावजूद भी അവൻ കുഷ്ഠരോഗിയായിരുന്നു, परंतु कोड़े थी. ഇതാണ് അവൻ മനുഷ്യരുടെ മുമ്പിൽ എല്ലാമാണ്, പക്ഷെങ്കിൽ ദൈവത്തിന്റെ മുമ്പിൽ ഒന്നുമില്ല, കുഷ്ഠരോഗിയാണ്. तो यानी कि देखो ना, मनुष्यों के सामने कितना इज्जतदार, कितना महान और एक वीर आदमी है, परंतु परमेश्वर के सामने देखो वो कुछ भी नहीं है. നമ്മുടെ ജനനം, നമ്മൾ ഒരുപക്ഷെ വലിയ കുടുംബത്തിലായിരിക്കാം, നമുക്ക് നല്ല വിദ്യാഭ്യാസം ഉണ്ടായിരിക്കാം, നല്ല കുടുംബം ഉണ്ടായിരിക്കാം, പക്ഷെങ്കിൽ നമ്മൾ പാപിയാണെങ്കിൽ ഒന്നുമില്ലാത്തവരാണ്. അതാണ് നമ്മൾ ഗ്രഹിക്കേണ്ടത്. तो इसके लिए हमें एक बात समझना है, हम लोग मनुष्य के नजरिया में देखा जाए तो शायद एक अच्छा इज्जतदार कुटुंब में हमारा जन्म हुआ रहेगा, हमारे पास बहुत धन
दौलत रहेगा, बहुत बुद्धि और बहुत से बातें रहेंगे जो लोगों के सामने हमको इज्जत मिलने वाला और प्रतिष्ठा मिलने वाला बातें हैं। परंतु अगर तू पापी है तो परमेश्वर के नजर में तू कुछ भी नहीं है, तेरे पास जो भी कुछ है वो भी कुछ भी कीमत नहीं है। കർത്താവിന്റെ സമയത്ത് അന്നുണ്ടായിരുന്ന പുരോഹിതന്മാരും ശാസ്ത്രിമാരും മഹാപാപികളാണ്. അവർക്ക് മാനസാന്തരത്തിന്റെ ആവശ്യമില്ല. അപ്പോൾ അവര് മഹാപാപികളായിട്ടും മാനസാന്തരത്തിന്റെ ആവശ്യമില്ലാതെ നടന്നു. അവർ ചിന്തിച്ചു, ഞങ്ങൾ നിസ്സാരന്മാരല്ല, ഞങ്ങൾ ഏതുമല്ല, ഞങ്ങൾ എന്തൊക്കെയാണ് എന്നുള്ള ഭാവം ഉണ്ടായിരുന്നത് കൊണ്ട് ദൈവത്തിന്റെ നന്മ അവർക്ക് ലഭിച്ചില്ല. तो इसके लिए और खास रूप में जब यीशु के समय में हम कुछ लोगों को देखते हैं, खास रूप में जो फरीसी लोग हैं और जो शास्त्री लोग हैं, उन लोग का चाल चलन और जीवन देखते समय में क्या करते थे, वो लोग अपने आप को बाकी लोगों से हमेशा अलग रखता था। उनका चाल चलन देखते समय में वो लोग हमेशा अपने आप को शुद्ध रखकर बाकी लोगों से अलग है बोलकर उनका चाल चलन ऐसा रहता था, जिसकी वजह से उन लोग को ऐसा लगता था कि हमको मन फिरावट का भी जरूरत नहीं है, हम लोग बहुत ही पवित्र लोग हैं। इस तरह का कार्य और मनोभावना रखने की वजह से प्रभु का दया उनको नहीं मिला। ഏതുമില്ല എന്ന് പറഞ്ഞാൽ എനിക്ക് ലോകത്തിൽ പ്രശംസിക്കാൻ ഒന്നുമില്ല. हाँ, यानी कि जो नीच है करके जो जब हम लोग पढ़ते समय में और तुच्छ है करके बोलते समय में, वो लोग का खासियत क्या है, ऐसे लोगों को संसार में कोई भी ऐसा बात नहीं है जिस पर वो लोग घमंड कर सके। അത് പൗലോസ് ഗലാത്യ ലേഖനം 6-ാം അധ്യായം 14-ാം വാക്യത്തിൽ പറയുകയാണ്, गलतियों का पुस्तक 6:14 में हम पढ़ते हैं, എനിക്കോ നമ്മുടെ കർത്താവായ യേശു ക്രിസ്തുവിന്റെ ക്രൂശിലല്ലാതെ പ്രശംസിപ്പാൻ ഇടവരരുത്. वहां पर वो कहता है कि मुझे प्रभु के क्रूस के अलावा और कोई बात पर घमंड करना नहीं है। എനിക്ക് എന്തെങ്കിലും ഉണ്ടെങ്കിലും അത് കുഷ്ഠരോഗത്തോടുള്ള ബന്ധത്തിൽ അത് ദൈവസന്നിധിയിൽ ഒന്നുമില്ലാത്തതാണ്. क्योंकि मेरे पास अगर संसार में अगर कुछ भी रहेगा, परमेश्वर के नजर में वो एक कोड़े के बीमारी का समान है, यानी कि परमेश्वर के सामने उसका कोई भी मूल्यता नहीं है, यानी कि मैं कुछ भी नहीं हूं, ऐसा एक अवस्था में हूं मैं। അപ്പൊ നമ്മള് മഹാപാപി എന്ന് നമ്മൾ സമ്മതിക്കുമ്പോൾ ദൈവം നമ്മളെ വലിയ കാര്യം മകനായിട്ടാണ് സ്വീകരിക്കുന്നത്. तो जब एक पापी, जब एक व्यक्ति, जब हम परमेश्वर की जब उपस्थिति में आते समय परमेश्वर में कुछ भी नहीं हूं, मैं एकदम नीच आदमी हूं करके जब अपने आप को हम गिनते हैं और ये बात को पहचान कर जब ये बात मानते हैं और समर्पण करते समय में परमेश्वर ऐसा नीच व्यक्तियों को उठाकर परमेश्वर का पुत्र बनाकर बहुत बड़ा इज्जत देता है। നാം ഏതുമില്ലാത്തവരെ സമ്മതിക്കുമ്പോൾ ദൈവം പറയുന്നത് എന്റെ എല്ലാം നിന്റെയാണ്, നീ എല്ലാം ഉള്ളവനാണെന്നാണ് ദൈവം പറയുന്നത്. जब हम अपने आप को ये बात मानते हैं कि अपने में कि मैं कुछ भी नहीं हूं, मैं बहुत ही नीच और गिरा हुआ आदमी हूं, अपने आप में मानते समय में परमेश्वर कहता है कि तू मुझ में यानी कि मसीह में बने रहने की वजह से तेरे पास सब कुछ है, मसीह का जो भी है वो सब तेरा है करके तू बहुत ही धनवान है करके प्रभु बोलता है। നമ്മള് ന്യായാധിപന്മാരുടെ പുസ്തകം നോക്കുമ്പോൾ ന്യായാധിപതിയായിരുന്ന ഇഫ്താഹ് എന്ന് പറയുന്ന ഒരു മനുഷ്യനുണ്ട്. हम लोग न्याय के पुस्तक में वहां पर हम एक न्याय अधिकारी जो पैर है इफ्तार ജഡ്ജസ് 11:1 न्याय का पुस्तक 11:1 में हम पढ़ते हैं। വായിക്കാം. ജഡ്ജസ് 11-ാം അധ്യായം 1-ാം വാക്യം. इफ्ताह नाम का जिलादी बड़ा शूरवीर था। और ആരായിരുന്നു? और परंतु वो क्या था, और वह वेश्या का बेटा था। വേശ്യാപുത്രനായിരുന്നു. तो देखो ये जो इफ्ताह है वो भले वो उसका अवस्था क्या था, वो एक वेश्या का बेटा था। അപ്പോൾ എന്ന് പറഞ്ഞാൽ അർത്ഥം എന്താണ്? അവനൊന്നുമില്ല. यानी कि क्या उसका अवस्था, उसका औकात वो कुछ भी नहीं है। പക്ഷെ അവൻ ദൈവസന്നിധിയിൽ താഴ്ത്തി ദൈവത്തെ അനുസരിച്ചപ്പോൾ ദൈവം അവനെ പരാക്രമശാലിയാക്കി. परंतु जब उसने अपने आप को समर्पण किया और परमेश्वर की उपस्थिति में उसने नम्र किया तो परमेश्वर ने उसको एक शूरवीर बनाया। നമ്മള് നയമാനെ സംബന്ധിച്ചിടത്തോളം അവന് യോർദാൻ നദിയിൽ 7 പ്രാവശ്യം മുങ്ങി ദൈവത്തിന് കീഴ്പ്പെട്ടപ്പോൾ ദൈവം അവനെ സൗഖ്യമാക്കി. हम देखते हैं नयमान के विषय में भी देखते समय में वो भले ही वो इतना बड़ा पराक्रमी होकर भी वो कोड़े से भरा हुआ व्यक्ति था, परंतु उसने प्रभु का आज्ञा को माना और योर्दान नदी में जाकर उसने डुबकी लेके आने के बाद मतलब उसने अपने आप को नम्र किया तो प्रभु ने उसको चंगा किया। ഇഫ്താഹ് തന്റെ അവസ്ഥ അറിഞ്ഞ് തന്നെത്താൻ താഴ്ത്തിയപ്പോൾ ദൈവം അവനെ ഇസ്രായേലിന്റെ ന്യായാധിപതിയായി ഉയർത്തുകയാണ് ചെയ്തത്. इफ्ताह के विषय में भी देखते समय में वो भी अपने आप को जब उसने नम्र कर दिया तो प्रभु ने उसको इस्राएल लोगों के बीच में एक न्याय अधिकारी बनाया। നമ്മളെ പഴയ നിയമത്തിൽ ഏതുമില്ലാത്ത ഒരു സഹോദരിയെ കാണുന്നുണ്ട്, രൂത്ത്. हम लोग देखते हैं पुराने नियम में एक ऐसा स्त्री को हम देखते हैं जो कुछ भी नहीं थी, जो एकदम नीच थी, वो है रूत। ഒരു മോവാബ് സ്ത്രീയാണ്. वो एक मोआब की स्त्री की ओर से आया हुआ एक स्त्री है। ഇസ്രായേൽ ഗണത്തിൽ എണ്ണപ്പെടാൻ 10 തലമുറ കഴിഞ്ഞാലും സാധ്യമല്ലാത്ത ഒരു സഹോദരി.
मैंने इसराइल की उपस्थिति में इसराइल के यहोवा की उपस्थिति में आने के लिए देखा जाए तो मोआब के 10 पीढ़ी भी परमेश्वर की उपस्थिति में वो लोग आ नहीं सकते, इसराइल की उपस्थिति में खड़ा नहीं रह सकते। ऐसा एक निर्भाग्य स्त्री थी। എന്നാൽ മോവാബിലുള്ള തന്റെ അവസ്ഥ കണ്ടിട്ട്, തന്റെ ദേവന്മാരെയും തങ്ങൾക്കുള്ളതെല്ലാം ഏതുമില്ല എന്ന് കണ്ടിട്ട് ഇസ്രായേലിന്റെ ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ താഴ്ത്തിയപ്പോൾ ദൈവം അവളെ ഏറ്റവും അനുഗ്രഹിക്കപ്പെട്ട ദാവീദിന്റെ മുത്തശ്ശിയാകാനുള്ള അനുഗ്രഹം ദൈവം കൊടുത്തു. तो इसके लिए और फिर हम क्या देखते हैं, परंतु रूत ने क्या किया, रूत ने उसने देखा कि मोआब की जो देव है, मोआब के रीत रिवाज है, कार्य है, वो एकदम झूठा है और वो सही नहीं है, बल्कि इस्राएल का परमेश्वर ही सच्चा परमेश्वर है। और उस परमेश्वर के सामने उसने अपने आप को झुकाया, नम्र किया, तो परमेश्वर ने उसको चुना और उसको दाऊद का दादी बन जाने का एक भाग्य मिल गई। അവൾ അവളുടെ അവസ്ഥ യഥാർത്ഥമായി മനസ്സിലാക്കി. तो क्योंकि उसने उसका असली अवस्था क्या है वो बात पहचान गई। അവള് നവോമിയോട് പറയുകയാണ്, നിന്റെ ദൈവം എന്റെ ദൈവം. वो नवोमी को कहती है कि तेरा परमेश्वर मेरा परमेश्वर। അവൾ എത്രമാത്രം അവിടെ ഒന്നുമില്ലാത്ത അവസ്ഥയെ ഗ്രഹിച്ചപ്പോൾ ദൈവം അവൾക്ക് ഒന്നുമില്ലാതല്ല എല്ലാം ഉള്ളവാക്കി തീർത്തു അവളെ. जब उसने अपना निकम्मा अवस्था को देखा कि वो कुछ भी नहीं है करके जब उसने देखा तो परमेश्वर को उपस्थिति में समर्पण किया तो परमेश्वर ने उसको एक बड़ा स्त्री बनाया। അപ്പൊ നമ്മൾ ഈ 3 കാര്യം ദൈവം നടത്തുന്ന സന്നിധിയിൽ എപ്പോഴും ഓർക്കണം. इसके लिए ये 3 बातें हमें हमेशा परमेश्वर की उपस्थिति में हमें याद रखना है। കാരണം എന്റെ സ്വയമായിട്ട് എനിക്കൊരു ജ്ഞാനവുമില്ല, എന്റെ ജ്ഞാനം യേശുക്രിസ്തുവാണ്. क्योंकि मेरे को स्वयं में मेरे को कोई भी ज्ञान की बात मुझ में नहीं है, मेरा ज्ञान स्वयं प्रभु यीशु मसीह है। എനിക്കൊരു ബലവുമില്ല, എന്റെ ബലം ദൈവാത്മ ശക്തിയാണ്. मेरे पास कोई भी बल नहीं है, मेरा बल पवित्र आत्मा के सामर्थ्य के द्वारा मिलता है। എനിക്ക് ഈ ലോകത്തിൽ ഒന്നുമില്ല, എന്റെ ധനം ക്രിസ്തുവാണ്. मेरे संसार में मेरे पास कुछ भी नहीं है, इस संसार अगर मेरे पास कुछ भी है तो वो प्रभु यीशु मसीह है। ഇത് നമുക്കും ദൈവത്തിനും മാത്രം അറിയാവുന്ന ഒരു കാര്യമാണ്. ये सिर्फ हमें और परमेश्वर को ही जानने वाला बात है। ये നമ്മുടെ റിലേറ്റീവ്സ് ആയിരിക്കുന്നവരെ, നമ്മുടെ പ്രിയപ്പെട്ടവരെ, നമുക്ക് മുൻ പരിചയമുള്ളവരെ, അവരാരും കർത്താവിലേക്ക് ശരിയായി വന്നില്ലെങ്കിൽ അവർക്കും ഇത് മനസ്സിലാകത്തില്ല. हमारा रिश्तेदार, हमारे आसपास के पड़ोस के लोग, हम लोग जितने लोगों को भी जानते हैं, ये लोग अगर प्रभु को नहीं जानते हैं तो हमारा ये बात भी वो लोग समझ नहीं पाएंगे। അപ്പോൾ മുകളിൽ കർത്താവ് പറയുകയാണ്, ക്രൂശ് യാഥാർത്ഥ്യം അത് പോഷത്വമായതാണ് ലോകത്തിന്, അത് ബലഹീനമായതാണ് ലോകത്തിന്, അത് ഏതുമില്ലാത്തതാണ്. हम लोग जब पढ़ते हैं समय में क्रूस का जो कथा है, क्रूस का जो संदेश है, वो संसार की नजर में एक मूर्खता है और संसार के नजर में एक निर्बल बात है और संसार के नजर में एक नीच और तुच्छ बात है जिसका कुछ मूल्यता नहीं है। संसार इसको ऐसा देखता है, എന്നാൽ ദൈവത്തിന്റെ ദൃഷ്ടിയിൽ परंतु परमेश्वर के नजर में ഏറ്റവും ബുദ്ധിയുള്ളതാണ് ദൈവത്തിന്റെ ബുദ്ധിയാണ്. सबसे बड़ा बुद्धिशाली बात है, बल्कि वो परमेश्वर का बुद्धि की बात है, वो ദൈവത്തിന്റെ ശക്തിയാണ്, वो परमेश्वर का बल है, वो ദൈവത്തിന്റെ ധനമാണ്. और परमेश्वर का धन है वो। സഭയെ ദൈവം അങ്ങനെയാണ് കാണുന്നത്. और कलीसिया को भी परमेश्वर इस रीति से ही देखता है। കാരണം നമ്മൾ ആരും, അവിടെ അവസാന വാക്യത്തിൽ പറയുകയാണ്, അവിടെ വാക്യം കണ്ടോ, അവിടെ उसका आखिरी में हम पढ़ते हैं 1-ാം അധ്യായത്തിന് 26 മുതൽ താപോട്ട് വായിച്ചിട്ട് വരുമ്പോൾ, पहला अध्याय का 26 से नीचे पढ़ते समय में, ताकि जैसे लिखा है वैसा ही हो कि कोई भी घमंड ना करे, प्रभु में घमंड करे। എന്നിട്ട് താപോട്ട് വായിക്കുകയാണ്, ദൈവസന്നിധിയിൽ ഒരു ജഡവും പ്രശംസിക്കാതിരിക്കേണ്ടതിന് തന്നെ. तो वहां पर वो इसलिए लिखा गया है कि परमेश्वर की उपस्थिति में, उसका 29 वाक्य में, ताकि कोई भी प्राणी परमेश्वर के सामने घमंड ना करे। എന്നാൽ ഈ അല്ലെങ്കിൽ ദൈവം തെരഞ്ഞെടുക്കാത്തവര് ഈ തലമുറയിൽ ബുദ്ധിമാന്മാരാണ്, ദൈവം തെരഞ്ഞെടുക്കാത്തവർ ഈ തലമുറയിൽ ശക്തിവാന്മാരാണ്, ദൈവം തെരഞ്ഞെടുക്കാത്തവർ ഈ തലമുറയിൽ ഈ ലോകത്തിൽ എല്ലാം ഉള്ളവരാണ്. परंतु अगर हम लोग संसार के लोगों को देखते समय में, यानी कि वो लोग जिनको परमेश्वर ने चुना नहीं है, वो लोग संसार के नजर में एकदम होशियार और ज्ञानवान लोग है, परमेश्वर उनको चुना नहीं है। ऐसे जो परमेश्वर जिनको चुना नहीं है, संसार में वो लोग बहुत ही बलवानशाली है और बहुत ही ताकतवर लोग है। और परमेश्वर ने जिनको चुना नहीं है, वो लोग इस दुनिया में सबसे बड़ा धनी और बहुत ही काबिल और होनहार व्यक्तियों में से एक है। നമ്മൾ ഈ 3 പദം പ്രത്യേകമായി നമ്മൾ മനസ്സിലാക്കണം. पर इसके लिए हमें ये 3 पद को हमें अच्छी तरह से समझना है। പോഷത്വമായത്, जो मूर्ख की बातें, ബലഹീനമായത്, निर्बल की बातें, ഏതുമില്ലാത്തത്, और नीच और तुच्छ बातें। ദൈവം അങ്ങനെ തെരഞ്ഞെടുത്തു. परमेश्वर ऐसे लोगों को चुना। ഏതുമില്ലാത്തതിനെ തെരഞ്ഞെടുത്തത് ഏതുമില്ലാത്തവരായിരിക്കാനല്ല, എല്ലാം ഉള്ളവരായിരിക്കാനാണ്.
प्रभु ने नीच लोगों को क्यों चुना कि वो लोग हमेशा नीच ही रहे या कंगाल रहे, ऐसा नहीं, बल्कि स्वर्ग का सारा धन और आशीष में बने रहने के लिए। ബലഹീനമായതിനെ തെരഞ്ഞെടുത്തു എന്ന് പറഞ്ഞാൽ അവർ ബലഹീനരായിരിക്കാനല്ല, അവര് കർത്താവിൽ ശക്തരായിരിക്കാനാണ്. निर्बल लोगों को क्यों चुना ताकि वो लोग सदा निर्बल ही रहे, ऐसा नहीं, बल्कि पवित्र आत्मा का मदद से वो लोग सामर्थी और पराक्रमशाली और वीर लोग रहे। ദൈവം ഏറ്റവും ഫൂളിഷായി തെരഞ്ഞെടുത്തത് അവർ ദൈവത്തിന്റെ സന്നിധിയിൽ ഏറ്റവും ജ്ഞാനികളായി തീരേണ്ടതാണ്. प्रभु ने मूर्ख लोगों को इसके लिए नहीं चुना कि वो लोग सदा मूर्ख बने रहे, बल्कि इसलिए परमेश्वर प्रभु यीशु मसीह का ज्ञान से वो लोग भरकर बहुत बड़ा ज्ञानी बन सके, स्वर्ग का सारा ज्ञान को लोग समझ सके। നമ്മള് ലോകരുടെ മുമ്പിൽ ബുദ്ധിമാന്മാരാകാനല്ല, हम लोग संसार के लोगों के सामने बुद्धिमान बन जाए इसके लिए नहीं, പിന്നെയോ നമ്മള് ലോകരുടെ മുമ്പിൽ ശക്തിവാന്മാരാകാനല്ല, और अब संसार के नजर के सामने हम लोग बलवान हो जाए और वीर हो जाए, ऐसा नहीं, നമ്മൾ ദൈവത്തിന് എല്ലാം ഉള്ളവരായി ജ്ഞാനികളായി बल्कि परमेश्वर की उपस्थिति में या परमेश्वर के लिए हम लोग ज्ञानवान बने और बुद्धिमान बने और बलवान बने। ആണ്ട് ദൈവത്തിന്റെ പുത്രന്മാരെന്ന് പറയുമ്പോൾ ദൈവത്തിന്റെ എല്ലാ അനുഗ്രഹങ്ങളും ഉള്ള കൺവീൻ ദൈവമക്കളെന്ന് വിളിക്കപ്പെടുവാൻ ദൈവം നമുക്ക് എത്ര ഭാഗ്യം അല്ലെങ്കിൽ എത്ര സ്നേഹം തന്നു. Amen. इसलिए हम लोग परमेश्वर का पुत्र है बोलते समय में मसीह का सारा विशेष गुण से भरा हुआ एक लोग है, जिसके हम लोग यूहन्ना 3:1 में हम पढ़ते हैं कि देखो हम लोग परमेश्वर का पुत्र कहलाए जाने के लिए कितना भाग्यशाली अवस्था हमें मिला है। ഈ ഭാഗ്യാവസ്ഥയ്ക്കായി സ്തോത്രം. ये धन्य अवस्था के लिए धन्यवाद। കർത്താവിന്റെ നാമം മഹത്വപ്പെടുമാറാകട്ടെ. प्रभु का नाम का महिमा हो। പ്രൈസ് ദി ലോർഡ്.